नेहरू तारांगणाचा सुवर्ण महोत्सव, विज्ञान, खगोलशास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा 5 दशकांचा तेजस्वी प्रवास. मुंबईच्या वरळी परिसरात आकाशगंगेचे गूढ उलगडणारे, ग्रह ताऱ्यांची सफर घडवणारे आणि विज्ञानाची गोडी लावणारे नेहरू प्लॅनेटोरियमने मंगळवारी सुवर्ण महोत्सवी वर्षात दिमाखात पदार्पण केले. 3 मार्च 1977 रोजी स्थापन झालेल्या या तारांगणाने मागील 5 दशकांत विद्यार्थ्यांपासून संशोधकांपर्यंत आणि सर्वसामान्य नागरिकांपासून पर्यटकांपर्यंत लाखो जणांच्या मनात अवकाश विश्वाची ओढ निर्माण केली आहे. भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने ओळखले जाणारे हे तारांगण केवळ एक प्रेक्षणीय स्थळ नसून विज्ञान प्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरले आहे. दृकश्राव्य माध्यमाचा प्रभावी वापर करून विज्ञान आणि खगोलशास्त्राची आवड निर्माण करण्यात या संस्थेची भूमिका अनन्यसाधारण आहे. सुरुवातीच्या ऑप्टोमेकॅनिकल प्रणालीपासून अत्याधुनिक डिजिटल डोम प्रणालीपर्यंतचा नेहरू तारांगणाचा प्रवास थक्क करणारा आहे. 2003 साली देशातील पहिले डिजिटल तारांगण सुरू करण्याचा मानही याच संस्थेला मिळाला. डिजिटल 3 प्रणाली आणि जागतिक दर्जाच्या प्रोजेक्टरमुळे प्रेक्षकांना जणू अवकाशात प्रत्यक्ष भ्रमंती केल्याचा अनुभव मिळतो. आज येथे बसविण्यात आलेली अत्याधुनिक यंत्रणा विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, आकाशगंगा, कृष्णा विवर आणि अवकाश मोहिमांविषयी सजीव आणि प्रभावी माहिती देते. केवळ पुस्तकातील माहिती न राहता विज्ञान प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी येथे उपलब्ध आहे. गेल्या 50 वर्षात नेहरू तारांगणाने खगोलशास्त्र विषयावर 40हून अधिक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. विज्ञान प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, प्रयोग आणि विशेष कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला आहे. विशेष म्हणजे मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रमांचे आयोजन करणारी ही देशातील पहिली संस्था ठरली आहे. हे तिच्या सामाजिक बांधिलकीचे द्योतक आहे. अनेक मुंबईकरांच्या बालपणीच्या आठवणी नेहरू तारांगणाशी जोडलेल्या आहेत. आजही पालक आपल्या मुलांना येथे घेऊन येतात, कारण येथे केवळ मनोरंजन नाही तर ज्ञान, जिज्ञासा आणि विचारांची नवी दारे उघडली जातात. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या ज्ञानदालनाला नक्की भेट द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. मुलांच्या मनात विज्ञानाची बीजे रोवण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील संशोधक, वैज्ञानिक आणि अवकाश संशोधक बनण्याची प्रेरणा देण्यासाठी नेहरू तारांगण हे एक प्रभावी माध्यम ठरू शकते. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि स्क्रीनच्या पलीकडे जाऊन मुलांनी आकाशाकडे पाहावे, प्रश्न विचारावेत आणि विज्ञानाशी मैत्री करावी हा संदेश नेहरू तारांगणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातून अधोरेखित होतो. 5 दशकांचा तेजस्वी प्रवास पूर्ण करत नेहरू तारांगण आजही नव्या पिढीला सांगते, आकाश मर्यादा नाही, तर ती एक सुरुवात आहे.